एकूणच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा जो तिढा होता हा तिढा आता सुटणार असल्याचं जवळपास स्पष्ट होतंय। शिक्कामोर्तब होणार असल्याचे संकेत मिळतात। काय अपडेट्स आहेत? महाविकास आघाडीचे सगळेच नेते सातत्यानं आपल्याला हे सांगताना दिसतात की 6 तारखेचं म्हणजे आजची जी काही बैठक आहे ही महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची अंतिम बैठक आहे। आज आपण सकाळी बघितलं की बाळासाहेब थोरात यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली। खरं तर कुठेतरी मनधरणी म्हणा किंवा त्यांचा राग जो आहे किंवा नाराजी जी आहे ती शांत करण्याचा प्रयत्न बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे। परंतु त्यानंतर प्रतिक्रिया देत असताना प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की आधी त्यांचा तिघांचा जागेचा जो काही तिढा आहे तो सोडवू द्या आणि त्यानंतर मी बैठकीला जाईल। त्यामुळे असं वाटायला लागलं होतं की आजच्या बैठकीला ते येणार नाही। परंतु जर आजच महाविकास आघाडीचं जागा वाटप फायनल झालं या तिघांचं म्हणजे 3 मोठ्या पक्षांचं, तर प्रकाश आंबेडकर यांना किती जागा सुटतायत किंवा प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबर येत आहेत अथवा नाही येत आहेत हा सुद्धा तिढा सुटणार आहे। तुर्तास प्रकाश आंबेडकर हे वंचितच्या त्यांचं जे बलाड इस्टेट इथलं जे कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये जाऊन थांबणार आहे तसं कळत आहे। आणि त्यानंतर निरोप आला, जागा वाटपाचा फॉर्म्युला फायनल झाला आणि निरोप आला तर प्रकाश आंबेडकर हे 4 सीझनच्या बैठकीला येतील। कुठेतरी आपले मार्क वाढवून घेण्यासाठी किंवा कुठेतरी दबाव वाढवण्यासाठी अशा पद्धतीचा वक्तव्य जी आहे ती सातत्याने केली जात असतात आणि तसाच प्रकार जो आहे कुठेतरी प्रकाश आंबेडकर यांच्याकडनं सुद्धा केला जातोय। बार्गेनिंग पॉवर स्वतःची वाढवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। महाविकास आघाडी नेमकं त्यांना किती जागा सोडतं, ज्या जागा सोडतायत त्या जागा प्रकाश आंबेडकर यांना मान्य आहेत का आणि मुळात त्यांना अपेक्षित असलेली जागांची संख्या ती आहे का, या सगळ्या गोष्टी बघाव्या लागणार आहे। आता 4 सीझनमध्ये आपण बघितलं तर महाविकास आघाडीच्या 3 प्रमुख पक्षांचे जे सगळे मोठे नेते आहेत ते या ठिकाणी पोहोचलेले आहेत। स्वतः शरद पवार आलेले आहेत, उद्धव ठाकरे येऊन पोहोचलेले आहेत, बाळासाहेब थोरात येऊन पोहोचलेले आहेत आणि या सगळ्यांची जागा वाटपांची जी चर्चा आहे ती सुरू आहे। काल आपण बघितलं की काँग्रेसची सुद्धा दिवसभर बैठक झाली। या बैठकांमधून त्यांनी जे उमेदवार आहेत त्यांची नावं घेतली, कुठल्या कुठल्या भागामध्ये कोण कोण इच्छुक आहेत, त्यांना किती समर्थन आहे याची सगळी माहिती घेतली आणि एक टेंटेटिव्ह यादी जी आहे ती कालच काँग्रेसची यादी दिल्लीला पाठवण्यात आलेली आहे। त्यामुळे आज कुठल्याही परिस्थितीत काँग्रेस म्हणजेच महाविकास आघाडीचं जे संपूर्ण जागा वाटप आहे ते निश्चित होईल असं जवळपास स्पष्ट दिसतंय आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीबरोबर येतात किंवा नाही हे सुद्धा आजच फायनल होण्याची शक्यता आहे। अगदी बरोबर आणि त्यामुळे तिथल्या सगळ्या अपडेट्स घडामोडी तुमच्याकडनं जाणून घेत राहू प्रणाली। तुर्तास या माहितीसाठी धन्यवाद।